आम्ही जय श्रीराम जरूर बोलतो, जय शिवराय, जय श्रीराम, पण आम्हाला राम पाहिजे, तो भाजप मुक्त राम पाहिजे। हा दरोडा फक्त राम मंदिरात नाही तर हिंदूंच्या श्रद्धेवर। नागपूरमधून उद्धव ठाकरेंचा घणाघात। उद्धवजींच्या शेवटी हे लक्षात आलं, जो राम का नहीं वो किसी काम का नहीं। आनंद आहे, ते रामाकडे परत गेले त्याबद्दल त्यांचं अभिनंदन। फडणवीसांच्या ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावरून टोला। जनाब उद्धव ठाकरे हे पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांना धोका देणारे। ठाकरेंनी जेलमध्ये टाकलं होतं, हे 14 दिवस कधीही विसरणार नाही। नवनीत राणांचा हल्ला बोल। दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून रुग्णालयात हलवलं। वांगचुक यांची प्रकृती स्थिर, डॉक्टरांचं स्पष्टीकरण। तर सरकार आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जातोय असा विरोधकांचा आरोप। जंतर मंतरवरच्या आंदोलनात अभिजित दिपकेंवर महिलेनं फेकली शाई। शाईफेकीमुळे काही वेळ निर्माण झाला गोंधळ। बॉलिवूड अभिनेता आमिर खानला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीची धमकी। मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं साधला आमिर खानच्या टीमशी संपर्क। पेपर फुटीनंतर आता नेटचा निकालात घोळ। उत्तरपत्रिकेत मिळाले 522 गुण, तर स्कोअर कार्डवर 95 गुणांची नोंद। बीडमधले विद्यार्थी हवालदिल। अंतराळ क्षेत्रात भारताची ऐतिहासिक कामगिरी। हैदराबादमधल्या स्कायरोटेक्स एरोस्पेस कंपनीचं विक्रम-1 या ऑर्बिटल रॉकेटचं यशस्वी उड्डाण। पुन्हा एकदा स्वागत। नीट पेपर प्रकरणी पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांसाठी गेल्या 21 दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक दिल्लीच्या जंतर मंतरवर उपोषण करीत होते। सोनम वांगचुक यांना सकाळी दिल्ली पोलिसांनी हॉस्पिटलला हलवलंय। सकाळी 8च्या सुमारास दिल्ली पोलीस उपोषणस्थळी पोहोचले। या कारवाईवेळी स्टेजवर पांढरे कापड लावत दिल्ली पोलिसांनी वांगचुक यांना रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला। यावेळी जंतर मंतरवर मोठा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं। वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून हटविण्यास कार्यकर्त्यांनी विरोध केल्यानंतर कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड देखील करण्यात आली आहे। माझा तोंड दाबला, मला माझ्यासोबत मारहाण केली, मला रस्त्यावर त्यांनी पूर्ण ड्रॅग केलं रस्त्यावर आणि मला म्हणले कसं काय जंतर मंतरवर जातो बघतो तू आणि तो सोनम वांगचुकला बघून घेतो आम्ही। तुम्ही पर्यंत कसे आले? पोलिसांनी तुम्हाला मला इथून मागून भिंतीवरनं चढून यावं लागलं। पोलिसांनी बॅरिकेड लावून ठेवले होते, पोलीस आत नव्हते येऊ देत मला, तर मला ह्या भिंतीवरनं चढून यावं लागलं लपून। सोनम सरांना कुठल्या हॉस्पिटलला घेऊन गेले, काय तुम्हाला काय माहिती कधी दिली गेली? पोलिसने अजून काहीच माहिती दिली नाही। पोलिसने सोनम सरांना फोर्सफुली घेऊन गेलेले। इथून निघायच्या आधी माझं सोनम सरांसोबत बोलणं झालं होतं। आम्ही 20 जुलैच्या मार्चची प्लॅनिंग करत होतो आणि सोनम सर म्हणलो ते 20 जुलैचा मार्च आपला चांगला झाला पाहिजे। पोलिसांकडून आपले ट्विट केलं गेलं दिल्ली पोलिसांकडून अभिजित त्यांनी सांगितलं आहे त्यांची तब्येत खालावत होती आणि कोर्टाच्या सूचनेनुसार आम्ही त्यांना घेऊन हॉस्पिटलला गेलो आहोत। काल संध्याकाळी सोनम सरांनी एक व्हिडिओ टाकला, त्याच्यात ते म्हणले की ते 20 तारखेला इथून मार्च करणार आहे आणि तो हॉस्पिटलाइज होणार नाही, सरांनी स्वतः सांगितलं होतं। आज जे पोलिसनी केलेलं, आज जे मोदींनी केलेले ते अतिशय नीच हरकत आहे। या सरकार, ही जी सरकार आहे ही तानाशाही सरकार आहे। दरम्यान सोनम वांगचुक यांच्या पत्नीनं सोमवारी मोर्चा निघणारच असा निर्णायक पवित्रा घेतलाय। बघा, हम एक थर्ड पार्टी लैब से दोबारा वो टेस्ट रिपीट करने जा रहे हैं बिना उनको दवाई देने के पहले, और वो बिल्कुल ठीक हो जाएंगे और वो यात्रा के लिए रेडी होंगे। और ये आंदोलन बाकी के बच्चों ने इंक्लूडिंग अभिजीत ने जारी रखा है, और अगर सोनम ना ज्वाइन कर सके वो यात्रा को, तो मैं उनको रिप्रेजेंट करते हुए वो यात्रा को लीड करूंगी। और वो होगा मंडे को, जो प्लान है वो ऐसा नहीं है कि सोनम को अगर वहाँ से ज़बरदस्ती ले आए हैं तो वो रोक सकते हैं। ऑनरेबल हाईकोर्ट के आदेशानुसार और हेल्थ कंडीशंस और मेडिकल एडवाइस के अनुसार
श्री सोनम वांगचुक जी को यहाँ से अप्रोप्रिएट गवर्नमेंट हॉस्पिटल जो मच नीडेड मेडिकल इंटरवेंशन है उसके लिए ले जाया गया है और अंडर मेडिकल सुपरविजन। धर्मेंद्र प्रधान यांच्यामध्ये असं काय आहे आणि अजून किती बळी घेतल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जाणार आहे हे सरकारने एकदा जाहीर करावं। कारण वांगचूक हे तर स्वतःची प्राणाहुती द्यायला तयार झालेले आहेत। आता मी येताना माझ्या कानावर आलं की मुलंसुद्धा आता उपोषणा बसलेली आहेत। यापूर्वीच नीटच्या परीक्षेच्या पेपर लीकमुळे अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे। मग एवढ्या आत्महत्या होऊन सुद्धा युवा शक्ती अशी वाया जात असताना धर्मेंद्र प्रधान यांना असं काय सोनं लागलंय की ज्यांच्या चुकांवरती हे सरकार पांघरुण घालतं? 20 दिवस होत आले। आता सरकारने आदित्य त्यांचा अंत पाहू नये हो ना काय म्हणायचं म्हणा, पण चर्चा करायला काय हरकत आहे। आणि जवळपास आपले जे काही महत्त्वाच्या MIDC आहेत याला जाताना खूप कंजेशनचा सामना आपल्याला करावा लागायचा। तो कंजेशनचा सामना आपल्याला करावा लागणार नाही। 50-50 मिनिटांनी वेळ जो आहे तो कमी होईल। सगळ्यात महत्त्वाचं आहे की याचं प्लॅनिंग असं केलेलं आहे की आपल्या आउटर रिंग रोडला देखील याच्याशी जोडलेलं आहे आणि काही ठिकाणी तर 4 मजली आपल्याला हे रस्ते दिसतील, कारण खाली रस्ता, मग त्याच्यावर आउटर रिंग रोड, त्याच्यावर एलिव्हेटेड रोड आणि त्याच्यावर आपली मेट्रोचा देखील नीट विचार, भविष्याचा विचार करून मेट्रोचं प्लॅनिंग याच्याशी इंटिग्रेट केलेलं आहे। त्यामुळे पुन्हा मेट्रो करता आपल्याला अधिकचा खर्च करावा लागणार नाही। कदाचित मेट्रोची कॉस्ट जी आहे ही या ठिकाणी 40% याच्यामुळे कमी होईल। आणि याच्यासोबत आता जो काही पुणे ते नाशिक फाटा हा देखील जो रोड आहे त्यालाही आपण मान्यता देतो आहोत। त्याच्यामध्ये काही ॲक्विजिशनचे विषय होते ते आपण संपवतो आहोत, त्यामुळे त्याचंही भूमिपूजन पुढच्या 15 ते 20 दिवसामध्ये आपण करू। एकूणच 4ही दिशेला पुण्यातनं बाहेर जाताना कसं डिकंजेस्ट करता येईल तो आपला प्रयत्न असणार आहे। पुरंदर एअरपोर्टचंही आता आपल्याला 50%पेक्षा जास्त ॲक्विजिशन झाल्यामुळे त्याचं लवकरच टेंडर आपल्याला काढता येईल। तर तिथेही जाण्याकरता आपल्याला रस्ता आणि मेट्रो या दोन्हीची व्यवस्था कशी करता येईल आजच माझी चर्चा झालेली आहे आणि आम्ही फिजिबिलिटी बघतो आहोत की जर दिवे घाटामध्ये आपल्याला ट्विन टनेल तयार करता आला तर मेट्रो आणि रस्ता हा तिथनं नेला तर पुरंदर एअरपोर्टला पुण्यावरून पोहोचण्याकरता अतिशय वेगवान अशा पद्धतीचा मार्ग आपल्याला त्या ठिकाणी तयार करता येईल। आणि यासोबत पुण्याचा आउटर रिंग रोड असेल, इनर रिंग रोड असेल, HCMTR असेल, अशा सगळ्या प्रकल्पांचं काम हे आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे। आज पुन्हा एकदा राम मंदिराच्या लढ्याला सुरुवात करतो आहोत। काही वर्षांपूर्वी आपण सर्वजण साक्ष आहात, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी मंदिर निर्माणाच्या लढ्याला एक तेज प्राप्त करून दिलं होतं। आज मला थोडं नाही म्हटलं तरी वाईट वाटते की मंदिर उभं जरूर राहिलं। त्या आन्सर शीटवरनं किती मार्क्स मिळाले पाहिजे हे स्पष्टपणे त्या ठिकाणी काढलं जाऊ शकतं। कोणाचा काही ग्रीव्हियन्स असेल तर त्यांनी जी काही एजन्सी आहे त्या एजन्सीकडे जावं आणि त्या एजन्सीमध्ये आपला ग्रीव्हियन्स मांडावा। आत्ता आपण जे म्हणताय त्याची मला काही माहिती नाही। मी मगाशी येताना सहज टीव्हीवर पाहत होतो तर काहीतरी दाखवलं, कुठला तरी मुलगा ती आन्सर शीट घेऊन होता। मला असं वाटतं की अतिशय सायंटिफिक आणि पारदर्शीप्रमाणे ही संपूर्ण परीक्षा पार पडलेली आहे। त्यामुळे जर कोणाला ग्रीव्हियन्स असेल तर ग्रीव्हियन्स रिड्रेसलची सिस्टीम आहे तिथे त्यांनी गेलं पाहिजे। 2 ठाकरे नागपुरात गेलेले आहेत, रामरक्षा पठण करतायत आणि मंदिरामध्ये जाऊन त्यांनी रामरक्षा पठण जे आहे ते केलं जाते। आणि काही वेळापूर्वी रामरक्षा पठण सुरू होण्याच्या आधीच नागपूर महानगरपालिकेने कारवाई केली की ठाकरेंचे सगळे बॅनर जे आहेत रस्त्यावरती लावलेले ते काढले, त्याच्यामुळे सुद्धा बराच वाद पाहायला मिळतो। तुम्हाला निमंत्रण होतं? पहिल्यांदा तर मला या गोष्टीचा आनंद आहे की उद्धवजींच्या शेवटी हे लक्षात आलं, जो राम का नहीं वो किसी काम का नहीं। त्यामुळे ते रामाकडे परत गेले, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। बाकी आता रामरक्षा म्हणणं चाललं असेल तर यावेळेस तरी थोडी बहुत का होईना रामरक्षा ते वाचतील
आणि केवळ राजकीय कार्यक्रम करणार नाहीत अशा पद्धतीची अपेक्षा मी या ठिकाणी ठेवतो. सर, पुण्यात एक आत्महत्या झाली आहे. 24 तासाच्या वर कालावधी झाला एफआयआर होऊन 14 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला, एकही अटक नाहीये. एका स्थानिक माजी आमदारांचं नाव देखील त्याच्यात आहे, जे आता शिंदे सेनेचे नेते आहेत, म्हणून ही कारवाई होत नाही असं बोलतात. मला असं वाटतं की जर पोलिसांनी त्या संदर्भात एफआयआर केला असेल तर पोलीस योग्यच कारवाई करतील. कोणाचाही दबाव नाही आहे. जी काही कायदेशीर कारवाई